नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवतो आहे कच्च्या टोमॅटोची चटणी। खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर मग चला बनवूया। तर इकडे मी बारीक कट करून टोमॅटो घेतले। तुम्हाला जर यापेक्षा पण कमी बारीक करता येत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता, पण जास्त मोठे नका करू, कारण टोमॅटोची चटणी असेल तर टोमॅटो बारीक कट केलेला असेल तरच चांगलं लागतं। तर इकडे सर्वप्रथम एक कढई गरम करायला ठेवायची। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं। तेलही चांगलं गरम झालं की लगेच अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी घालायची। तसंच कढीपत्त्याची 7-8 पाने। जिरे, मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडून घ्यायचा। जिरे मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये एक मी वाटण रेडी केलं होतं। लसूण आणि हिरवी मिरची आहे तर ती बारीक म्हणजे वाटून घेतली होती, तर ती घालून घेतली। तिलाही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। तेही तेलामध्ये परतलं की एक मीडियम साईजचा मी छोटा बारीक कट करून कांदा घेतलेला आहे, तर तोही त्यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचा। कांदा आपण लालसर असा फ्राय नाही करून घेणार, फक्त थोडासा नरम पडला की आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहे। तर आपला कांदा चांगला नरम पडलेला आहे, तर यामध्ये मी घालून घेते थोडीशी हळद, पाऊण चमचा म्हणजे हळद घालून घेते। तसंच अर्धा चम्मच गरम मसाला घालून घेते। यामध्ये आपण तिखट वगैरे घालणार नाही आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची वाटून घातलेली आहे, तर त्यामुळे मी ते घालत नाही आहे। तसंच यामध्ये मी घालून घेते 1 चम्मच कांदा आणि लसणाची चटणी। यामुळे टोमॅटोच्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खाण्यासाठी पण खूप भन्नाट अशी लागते। तर इकडे मी 1 चम्मच कांदा आणि लसणाची चटणी घालून घेतली आणि आता आपण तिलाही तेलामध्ये चांगली परतून घेऊया। मसाले चांगले अर्धा 1 मिनिट परतून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर त्यामध्ये आपण घालून घेणार आहे जे टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेला आहे, तर ते घालून घ्यायचं आता यामध्ये आणि त्यालाही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याला असं पण म्हणजे ताट ठेवून चांगलं वाफलून घेऊ शकता, पण मी ह्यामध्ये थोडंसं घालणार आहे पाणी, कारण आपण कच्च्या टोमॅटोचे बनवतो आहे, तर थोडंसं ते शिजण्यासाठी पण पाणी असेल ना तर खूप छान असं नरम पडतं आणि खाण्याला पण खूप छान टेस्ट येते। तर इकडे मी जे मसाल्याचं पाणी होतं तर ते थोडंसंच पाणी यामध्ये घालून घेतलं आहे। जास्त पण पाणी नाही घालायचं, नॉर्मल असं पाणी टोमॅटो शिजेल एवढंच पाणी घालायचं। आणि आता यावरती एक ताट झाकून मी 2 ते 3 मिनटं चांगलं वाफलून घेणार आहे। मीठ मी आत्ता नाही घालणार, मीठ मी नंतर घालणार आहे। तुम्हाला जर आत्ता घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता। तर इकडे मी 3 मिनटं चांगलं टोमॅटो वाफलून घेतलेलं आहे। तर आता आपण ओपन करून बघूया। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि आपलं टोमॅटो पण चांगलं शिजलं गेलेलं आहे। तर त्यालाही मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी घालून घेते शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल घालायचा तरी तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण इकडे मी 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालून घेते, त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान अशी टेस्ट लागते। आणि त्यालाही यामध्ये मिक्स करून घेऊया। तसंच आता मी यामध्ये घालून घेते चवीनुसार मीठ आणि तेही यामध्ये मिक्स करून घेते आणि 1-2 मिनटं चांगलं पुन्हा वाफलून घ्यायचं, पण यावरती ताट वगैरे आता झाकणार नाही आहे। असंच आपण थोडंसं त्याला 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं, त्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। तर इकडे मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपली टोमॅटोची चटणी, कच्च्या टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे। तर मी तिला इकडे एका बाउलमध्ये काढून घेते। तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।